हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? बघा, आज मी तुमच्यासोबत मस्त असे खारे शेंगदाणे विकतचे जसे मिळतात तसे खारे शेंगदाणे कसे बनवायचे त्याची रेसिपी शेअर करणार आहे। बघा, त्यासाठी मी काय केलेलं आहे, 1 कप छान असे शेंगदाणे मोठे मोठे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 ते 2.5 कप पाणी टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता हे छान उकळून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिटं आहे। थोडेसे शेंगदाणे असे मऊ पडले पाहिजेत, तर असे छान बघू शकता इथे उकळून घेतलेलं आहे। आता हे उकळल्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। थोडक्यात काय तर ते शेंगदाणे आपल्याला गाळून घ्यायचे आहेत। मी इथे पुरणाचं जे चाळण असते त्यामध्ये ते शेंगदाणे काढलेले आहेत, त्याच्यातलं पाणी पूर्ण निघालेलं आहे। वरून थोडंसं तुम्ही गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे शेंगदाणे लगेच नॉर्मल टेम्परेचरला येतील। बघा, छान असं पाणी काढून घेतलेलं आहे, शेंगदाणे वरती सेपरेट केलेले आहेत, मोकळे करायचे आहेत। थोडेसे कोरडे झाले म्हणजे पाणी नितळलं की एका सुती कपड्यावरती ते शेंगदाणे जे आहेत ते सर्व पसरून घ्यायचे आहेत। यांना आता आपण पूर्ण कोरडे बनवायचे आहे। आपण फॅनच्या हवेखाली सुद्धा करू शकतो। खाली सुती कपडा टाकला तर तो कपडा पटकन पाणी शोषून घेईल आणि शेंगदाणेही पटकन असे कोरडे होतील। थोडंसं वरून त्या कपड्याने पाणी टिपून घ्यायचं आहे। बघू शकता इथे मी कशा पद्धतीने पाणी टिपत आहे, तर या पद्धतीने त्या शेंगदाण्यांचं पाणी टिपायचं आहे आणि एक 15-20 मिनिटं किंवा 10 ते 15 मिनिटं फॅन खाली जर ठेवलं तर शेंगदाणे कोरडे होतात। पूर्ण कोरडे करायचे आहेत, तरच त्याला आपल्याला विकतच्यासारखं भट्टीमध्ये भाजतात तसं ते शेंगदाणे आपले खारे शेंगदाणे तयार होणार आहेत। मग असे छान हे कोरडे करायला ठेवलेले आहेत। इथे शेंगदाणे कोरडे झालेत, मी काय केलेलं आहे, इथे एक अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे, छान गरम केलं पॅनमध्ये आणि त्यामध्ये हे जे शेंगदाणे होते ते टाकलेले आहेत। सुरुवातीला थोडेसे शेंगदाण्यांना ओलसरपणा होईल किंवा ते मीठ चिकटल्यासारखं वाटेल, पण काही टेन्शन घ्यायचं नाही आहे। जसं जसं ते मीठ गरम होईल, जसे जसे शेंगदाणे भाजले जातील तसं त्याचं मीठ बाजूला निघून जाईल आणि आपले भट्टीसारखे शेंगदाणे इथे भाजून तयार होणार आहेत। बघू शकता आता इथे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत, छान असतं जाळीच्या साहाय्याने मी ते बाजूला केलेले आहेत। असे मस्त शेंगदाणे इथे तयार झालेले आहेत, बघू शकता। लहान मुलांना मोकळ्या वेळात जर खाऊ मागत असतील तर बाहेरचं काही देण्यापेक्षा हे शेंगदाणे द्या, पौष्टिक आहेत, आरोग्यासाठी पण चांगले आहेत आणि आपल्याला सुद्धा टाइमपाससाठी छान आहेत, कधी काही खावंसं वाटलं नमकीन तर। बघा, इथे छान कुरकुरीत असे शेंगदाणे तयार झालेले आहेत, मस्त लागतात आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।